बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कदम विरुद्ध तटकरे संघर्ष आता पेटलाय। तटकरे एहसान फरामोश विश्वासघातकी असल्याचं रामदास कदमांचा तटकरेंवर हल्ला बोले। कदम विरुद्ध तटकरे आता संघर्ष पेटलेला आहे। तटकरे एहसान फरामोश विश्वासघातकी असल्याचा हल्लाबोल तटकरेंवर रामदास कदमांनी आता केलेला आहे। आताच्याकडे जी वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत। आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या। त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या। त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो। मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्य प्याला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे। मला कोणीतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचा सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो। म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात। कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा एहसान फरामोश माणूस आहे। गटारामध्ये दगड मारून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला। मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंधासन चांगला होता का? आरडीसी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरण। आरडीसी बँकेवर रामदास कदमांचा हल्ला बोले। कदमांचा भरतीपासून कर्ज वाटपेपर्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। उच्चस्तरीय चौकशीची थेट मागणी आता रामदास कदम यांनी केली आहे। यामध्ये घोटाळा म्हणण्यापेक्षा मनमानी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। घोटाळा तर कोट्यावधी रुपयाचा आहे। अहो 250 कोटी फक्त ते साखर कारखान्याने दिलेले आहेत। आता लोकांभोवतीचा घोटाळा किती आहे, कर्जमाफीचा घोटाळा किती आहे, ते सगळं चौकशीमध्ये आता येईल। पण खूप मोठे घोटाळे आहेत। कुठल्याही स्टेट बँक किंवा राष्ट्रीय बँक या बँकेच्या माध्यमातून भविष्यात व्हावा, मी ताबडतोब पत्र लिहितोय आणि मी ते करून घेईन। मी उदयजी सामंत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनाही मी सांगणार आहे, त्यांना विनंती करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।